New chapter is loading. Just wait and watch. तर नमस्कार मित्रांनो, आपली एक नवीन साईट चालू झालेली आहे. मी तुम्हाला इथे काय काय बनवणार आहे सांगणारच आहे. 2 BHK आहे. इथं खूप फर्निचर करायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो इथं काय काय करायचं आहे. तर चला बघूया मटेरियल. तर तुम्ही बघू शकतात आता आपलं इथं मटेरियल नवीन साईटवर टाकलेलं आहे. एवढे प्लाय म्हणजे ते लवकरात लवकर काम उरकायचं आहे. परंतु हे 2 BHK असल्यामुळे आता इथे किती एखाद महिना किंवा 1.5 महिना जातो. बघूया. तर आत्ताच साईट चालू झालेली. हे किचन आहे. किचन आणि तिकडून पण आता आपल्याला किचन पण बनवायचं आहे, पण ते नंतर बनवू. सध्या हे प्लाय पाहून घ्यायचे. सिमेंट लावून तिकडून ठेवून दिले होते. आज कापायला आणि हा एक बेडरूम आहे. कापायला आणि ते सुरुवात केलेली आहे. तर इथं ह्या रूम 2 BHK त्यामुळे इथे एक रूम आहे आणि साईडला एक रूम आहे. तर इथं आपल्याला कपाट आणि बेड बनवायचा आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथे जे काम करणार म्हणजे आमचेच मित्र आहे ते बनवू राहिले. तर आता इथं हातोडीचं दनादन काम चालू एकदम मस्तपैकी. मस्त आणि स्वस्त म्हणजे आराम नाही, मस्त चालू काम. तर बघू शकतात पप्पा पण तिथं उभे आहे आणि इकडं पण वॉर्डरोब आणि बेड आहे. तर इकडचं आता तुम्हाला वाटलं असेल की हा एवढा मोठा वॉर्डरोब आहे म्हणजे स्लायडिंगवाला असेल. तर स्लायडिंगवाला नसून तो फक्त दरवाजे उघडण्याचा आहे बस. स्लायडिंगवाला काही नाही इथं. आणि इथं जे बेड आहेत ते एवढे भारी दिसणार आहे कारण की असे थोडे 90-80 डिग्रीमध्ये ते बेड म्हणजे असं जे खालचा जो भाग राहतो तो 80 डिग्रीचा काहीतरी डिग्रीमध्ये येतो. तर तुम्हाला तो बेड पाहायला एक नंबर वाटेल. पण आत्ता सध्या हे कपाटाचं काम चालू आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त कपाटाचं काम चालू आहे आपल्या. आता इथं कपाट हे ठोक चालू आहे आपली मस्तपैकी. ठोकटाक झाल्यानंतर कपाट उभं झाल्यानंतर ते कसं दिसतं ते तुम्हाला नंतर दाखवेल. पण सुरुवात आपली नवीन कामाची सुरुवात म्हणजे जय श्री श्याम बोलण्यापासून आपली सुरुवात होते. तर बघू शकतात मस्त आता जो बॅक साईडचा प्लाय तो मारून घेऊन राहिले पटापट नुसते दनादम बमके गोले बस. मस्त चालू आता इथं काम. तो एक भैया आहे हमारा. मस्त काम चालू आहे आता यांचं. फुल पटापट काम उरकायच्या मागं. कारण की साईट जेवढी लवकर होईल तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. कारण की मस्त वाटतं जर लवकर साईट चालू करून संपवली तर मस्त वाटतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता इथं फुल पटापट भैया हातोडीने अशी ठोकू राहिला जसं हा खेळाने दुसऱ्याची मारू राहिला असं वाटतं राहिलं. पण नाही, तो खेळाच ठोकू राहिला. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी एकदम दनादन काम चालू झालेलं आहे. आता मस्तपैकी तिकडं सरळ पट्ट्या लावून बघू राहिली की एकदम ॲक्युरेट सरळ आहे का नाही. पण थोडं नॉर्मल इकडे तिकडे 1 सूत 2 सूत इकडे तिकडे होऊन जातं. तर मस्त आता सगळे प्लाय मारून झालेले आहे. आता हे सगळं उचलून घेतील. त्यानंतर मग एकदा हा आपला वॉर्डरोब आहे तो उचलून पाहतील. कुठं जर कमी जास्त असेल किंवा कुठं अजून गॅप राहिले असेल तर तो परत पाडून तिथं स्क्रू मारून आणि तो परत तिथं खिळे मारून घ्यायचे. एकदम ॲक्युरेट होईल. हे बघू राहिले. जय बजरंगबली. अरे बापरे, एवढी ताकद लावावं लागली पाहिजे ना. काही एवढी ताकद नाही पण जड होतं बाई. एवढं प्लायचं 18 mm प्लाय ते का साधी सुद्धा आहे का. पाहू शकतात ते पण म्हणतात त्याला एवढं उचललं हाडकं बिडकं नाही गेले ना. हाडकं नसती गेले काही नाही होत त्याला. एवढं वजन नाही राहत. पण असेल थोडं जास्त वजन असेल त्याचं पण. तर ते वजन तिथं सोडून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा मस्तपैकी आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथं आता आजच काम चालू झालेलं आहे आपलं. म्हणजे काल मटेरियल टाकलं होतं आणि आज काम चालू झालेलं आहे. तर थोड्या दिवसात आपण बघूया इथं नवीन साईट चालू. इथं काय बनवायचं आहे आणि काय डिझाईन ते आपण बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका योगेश ब्लॉगला. तर चला बघूया नेक्स्ट.